नमस्कार. आज 25 डिसेंबर. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात आजचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण अशा अनेक महत्त्वाच्या घटना या दिवशी घडल्यात, ज्या इतिहासाच्या पानात कायमची नोंद झाल्यात. चला तर मग जाणून घेऊया आजचा अर्थात 25 डिसेंबरचा इतिहास. 1991 मध्ये याच दिवशी मिखाईल गोर्बाचेव यांनी सोव्हिएत युनियनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी सोव्हिएत युनियनचा अंत करणाऱ्या दस्तऐवजावरही स्वाक्षरी केली. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की असं केल्याने शीतयुद्ध संपलं, किंबहुना संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धात जाण्यापासूनही वाचलं. तथापि शीतयुद्ध ही अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधील वर्चस्वाची लढाई होती आणि उर्वरित जगाचा त्यात कोणताही सहभाग नव्हता. मिखाईल गोर्बाचेव यांचं 30 ऑगस्ट 2022 रोजी रशियामध्ये निधन झालं. मिखाईल गोर्बाचेव यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं, कारण शीतयुद्धाचा शेवट रक्तपाताशिवाय केल्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं होतं. 1861 साली याच दिवशी महान स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं झाला. पंडित ही पदवी प्राप्त करणारे ते पहिले आणि शेवटचे व्यक्ती होते. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी एक होते. 2014 मध्ये त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित केलं. 1924 साली याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर इथे झाला. जवाहरलाल नेहरूंनंतर अटल बिहारी वाजपेयी हे पहिले नेते होते ज्यांनी सलग 3 निवडणुकांनंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अटलजींनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाने आपला राजकीय प्रवास सुरू केला. 1951 मध्ये भारतीय जनसंघाच्या स्थापनेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. इंदिरा गांधींच्या आणीबाणीनंतर मोरारजी देसाई यांचं सरकार स्थापन झालं तेव्हा अटलजींनी परराष्ट्र मंत्रीपदाची सूत्र हातात घेतली. परराष्ट्र मंत्री झाल्यावर अटलजी हे पहिले नेते होते ज्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला हिंदीत संबोधित केलं. 2014 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला होता. जात पात भाषा प्रांत या सर्वाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने अटलजींनी काम केलं. त्यामुळे राजकारणात 45 वर्ष घालवून सुद्धा त्यांचे विरोधक एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नव्हते. 1926 साली आजच्या दिवशी हिंदी साहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार धर्मवीर भारती यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं झाला. ते आधुनिक हिंदी साहित्यातले प्रमुख लेखक, कवी, नाटककार आणि सामाजिक विचारवंत होते. धर्मयुग या प्रसिद्ध साप्ताहिक मासिकाचे ते मुख्य संपादकही होते. धर्मवीर भारती यांना 1972 मध्ये पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. गुणाहन का देवता, सूर्य का सातवा घोडा आणि अंधा युग या त्यांच्या काही प्रमुख रचना होत. 1977 साली या दिवशी प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते चार्ली चॅप्लिन यांचं स्वित्झर्लंडमध्ये निधन झालं. विनोदी अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांनी आपली कारकीर्द घडवली होती. चार्ली चॅप्लिन आयुष्यभर लोकांना हसवत राहिले. आयुष्य जवळून पाहिल्यानंतर एक शोकांतिका दिसते, पण दुरून पाहिल्यास ती कॉमेडी वाटते. या ओळी चार्ली चॅप्लिन यांच्या आहेत. चार्ली चॅप्लिन हे मूक चित्रपट युगातील सर्वात सर्जनशील आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. अभिनय, दिग्दर्शन, पटकथा, निर्मिती, संगीत या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात ते निष्णात होते. 2015 मध्ये या दिवशी प्रसिद्ध भारतीय सिने अभिनेत्री साधना यांचं मुंबईत निधन झालं. साधना ही तिच्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. साधना ही केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या हेअरस्टाईलमुळेही चर्चेत राहिली. तिच्या अभिनयापासून ते तिच्या हेअरस्टाईलपर्यंत सर्व काही आजही तिच्या चाहत्यांच्या लक्षात आहे. साधनाने राज कपूर यांच्या श्री 420 या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी तिने सिंधी चित्रपट अबाना यामध्ये मुख्य भूमिकेत काम केलं होतं. या काळात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असलेल्या साधनानं या चित्रपटात केवळ ₹1 मानधन म्हणून घेतला होता. आज अटलजींच्या जयंतीनिमित्त देशात सुशासन दिन साजरा केला जात आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश नागरिकांमध्ये आणि देशाचं भविष्य असणाऱ्या तरुणांमध्ये आपल्या देशाप्रती जागरूकता निर्माण करणं हा आहे. देशातल्या जनतेला कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची जाणीव असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाला देशात सुशासन प्रस्थापित करता येईल. हा यामागचा आणखीन एक उद्देश. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 25 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा
359वा दिवस आहे. आता वर्ष संपायला अवघे 6 दिवस उरलेत. आज सोमवार असून आजचा दिवस तुळशी पूजन दिवस म्हणूनही साजरा केला जातो. घरात तुळशीचं रोप ठेवून त्याची नियमित पूजा केल्यास लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, तसेच घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते.